मराठवाडा संकटाच्या विळख्यात एका बाजूला डिझेल संपतंय, दुसऱ्या बाजूला पाण्याचा थेंबही दुर्मिळ झालाय. भूकंपाचे धक्के, पेपरफुटी, आंदोलनं आणि मोठ्या अटकांनी आजचा दिवस हादरवला. पहा मराठवाड्यातील आजच्या 10 सर्वात मोठ्या ब्रेकिंग बातम्या फक्त मराठवाडा 9 वर. डिझेल टंचाईमुळे शेती मशागत ठप्प. खरीप हंगामाच्या तोंडावर मराठवाड्यात डिझेल संकट गंभीर बनलंय. जालना, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. डिझेल उपलब्ध नसल्याने ट्रॅक्टर चालकांनी काम थांबवलं असून शेतकऱ्यांची मशागत अडकली आहे. शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. मराठवाड्यात पाणी टंचाई भीषण. मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यातील 92 गावे आणि 36 वाड्यांना तब्बल 156 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 3 लाखांहून अधिक नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कडक उन्हामुळे अनेक विहिरी आणि बोअरवेल तळाला गेले आहेत. निदा खान अटक प्रकरणाने खळबळ. नाशिक TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापलं असून विविध पक्षांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत. बीडमध्ये मातंग समाज आक्रमक. आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी बीडमध्ये मातंग समाज आक्रमक झाला आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं असून शासनाने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. पेपरफुटी प्रकरण उघड. छत्रपती संभाजीनगरात परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भूकंपाचे धक्के. हिंगोली, परभणी, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काही भागांमध्ये घरांना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बीडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप. बीडमध्ये डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून चौकशीची मागणी केली जात आहे. सिल्लोडमध्ये दुर्दैवी दुर्घटना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे विहीर ढासळल्याने वडिलांसह 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बचाव पथकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केलं. इंधन आणि पाण्याची दुहेरी मार. मराठवाड्यात इंधन आणि पाण्याच्या दुहेरी संकटामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. शेती, लग्नसराई आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होत असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मराठवाड्यातील प्रत्येक मोठी आणि विश्वासार्ह बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आताच मराठवाडा नाऊला फॉलो करा. व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या भागातील परिस्थिती कमेंटमध्ये नक्की सांगा.